इतके वंचितनं दिलेल्या फॉर्म्युलावरून आता मवियामध्ये नाराजी बघायला मिळते। जालना आणि पुण्याबद्दल पवारांनी आंबेडकरांची बोलण्याची मागणी केली जाते। वंचित वारंवार भूमिका बदलत असल्याचाही आता मित्रपक्षांचा सूर बघायला मिळतोय। तर वंचित भूमिका बदलत असल्याने सभा घ्यायला विलंब होत असल्याचं सुद्धा ऐकायला मिळतंय। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी ओमकार वाबळे। ओमकार, वंचितनं दिलेल्या फॉर्म्युलावरून मवियामध्ये नाराजी बघायला मिळते, काय माहिती समोर येते? बहुजन आघाडीने महाविकास आघाडीसोबत येणार असल्याचं सांगितलं, मात्र यानंतर वारंवार त्यांचे नवीन प्रस्ताव येत असल्याचं काही काँग्रेसच्या नेत्यांनी आता खासगीमध्ये सांगितलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वंचितने काल जो प्रस्ताव दिला होता याच्यामध्ये पुण्याची जागा आणि त्यानंतर जालन्याची जागा ही जरांगे पाटलांना सोडा आणि पुण्यातली वैद्य यांना सोडा असं सांगितलेलं होतं। मुद्दा असा आहे की वंचित बहुजन आघाडीने ही संपूर्ण चर्चा सोबत येऊन केलेली नाहीये, त्यामुळे या जागांसंदर्भात जे जागा वाटप असेल किंवा वंचितला एक्झॅक्टली कोणत्या जागा एक्सपेक्टेड आहेत, मग तिथे उमेदवार कोण ठरतील हे सोबत येऊन चर्चा करणं अपेक्षित आहे। मात्र तसं न करता थेट प्रस्ताव देण्यात आला, यावरून सगळ्या नेत्यांची नाराजी होती। त्यामुळे आता या दोन जागांचा प्रश्न असेल किंवा प्रस्तावातले जे वाढीव सगळे मुद्दे असतील, कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरवताना आता ते शरद पवारांनीच बाळासाहेब आंबेडकरांसोबत बोलावं या मागणीसाठी आज सगळे नेते सिल्व्हर ओकवरती गेले होते। अर्थात या बैठकीमध्ये आणखी काही मुद्द्यांवर चर्चा झाली, त्यातलाही सविस्तर सगळा जो संपूर्ण तपशील असेल तोही समोर येईल। ओमकार, वंचित वारंवार भूमिका बदलत असल्याचा सुद्धा आरोप केला जातो किंवा तसा मित्रपक्षांचा सूर दिसतोय। अगदी खरं आहे, कारण सुरुवातीपासून वंचितने जी भूमिका घेतली होती, त्यांनी एकदा राहुल गांधींना पत्र लिहिलं, त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आम्ही शिवसेनेचा भाग आहोत पण अजून महाविकास आघाडीचा भाग नाही। ज्यावेळी चर्चेला बोलण्यात आलं त्यावेळी त्यांचे पूर्वनियोजित काही कार्यक्रम होते अशा संदर्भात त्यांनी सांगितलं। अगदी कालच्या बैठकीला सुद्धा प्रकाश आंबेडकर उपस्थित राहतील असं होतं, पण अचानक ह्या सगळ्या गोष्टी बदलण्यात आल्या। त्यामुळे वारंवार बदलणारी भूमिका ही आघाडीसोबत चालताना आणि येणाऱ्या काळात मित्रपक्ष म्हणून सोबत राहताना कितपत उपयोगाची ठरेल या सगळ्या दृष्टीने आता या उपयुक्ततेच्या संदर्भात विचार केला जातो। निश्चित ओमकार, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।